चंद्रपुर महानगर पालिका में सत्ता और पदों को लेकर कांग्रेस में खुला टकराव सामने आ गया है। गुट नेता और महापौर पद को लेकर धानोरकर गुट और वडट्टीवार गुट आमने सामने आ गए हैं। गुट पंजीकरण को लेकर विवाद इतना बड़ा कि मामला नागपुर स्थित विभागीय आयुक्त कार्यालय तक पहुंच गया। सांसद प्रतिभा धानोरकर समर्थक नगर सेवकों के साथ गुट पंजीकरण के लिए पहुंची, जबकि विजय वडट्टीवार गुट ने इसका कड़ा विरोध किया। माननीय प्रांताध्यक्षांना सांगितलं त्या पद्धतीनं असं ठरलं होतं की गटनेता हा प्रदेशाध्यक्ष देणार, महापौर हा माझा होणार आणि स्टँडिंग कमिटीचे चेअरमन हे आदरणीय विजूभाऊ यांचा होणार। त्यानुसारच सगळं ठरल्यानंतर या गोष्टी आत्ता वेळेवरती त्यांनी गटनेत्याची मागणी केली, पण गटनेता प्रांताध्यक्षांना सांगितलं होतं की ना धानोरकरच्या गटाचा राहील ना वडट्टीवारच्या गटाचा राहील, गटनेता हा प्रांताध्यक्ष देईल आणि प्रांताध्यक्षांना जे नाव दिलं त्याच नावाचा गटनेता आम्ही या ठिकाणी देऊन रीतसर आम्ही पक्षाचा गट या ठिकाणी फॉर्म केला। त्यांच्याकडून आरोप करण्यात आलेला आहे की तुम्ही स्थापन केलेला हा गट अवैध आहे। खरं तर नगर जे विश्वासात न घेता अध्यक्ष आहे ते दुसरे आहे, प्रभारी अध्यक्षाच्या पत्रावर हे दिलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी अवैध आहे आणि आमच्याकडे बहुमत आहे, 14 जण आमच्याकडे जास्त बहुमत कोणाचे जरी असलं तरी आता निवडून आलेले 27 लोक हे पक्षाचे आहे, पक्षाच्या सिम्बॉलवरती निवडून आले आहे आणि आम्ही गट फॉर्म केला। त्या गटात पक्षाच्या सिम्बॉलवरती निवडून आलेल्या सगळ्या लोकांनी यावं, त्यांचं या गटामध्ये स्वागत आहे आणि आम्ही केलेला गट हा कुठेही अवैध नाही, रीतसर सगळ्यांच्या प्रोसिडिंग हे ते सगळे प्रोसेस पूर्ण करून आम्ही हा गट या ठिकाणी आपल्यासोबत किती जण होते आता, म्हणजे एकूण निवडून आलेले सगळे 27 लोक हे पक्षाचे आहे आणि माझ्यासोबत। गट स्थापन झाला का? मिटला की अजून सुरूच आहे? काय वाद करायचा प्रश्नच नाही, पक्षाच्या सिम्बॉलवरती निवडून आलेले लोक हे सगळे पक्षाचे आहे, आमचे आहे, त्याच्यामुळे त्यांचे आणि आमचा हा विषय नाही। आज या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा गट हा अधिकृत या ठिकाणी फॉर्म झाला आणि निवडून आलेले सगळे सदस्य देखील पक्षाचे। त्यांनी असंही म्हटलं की दोघांनी एकत्र बसून निर्णय घ्यायचे असे निर्देश देण्यात आले होते, पण आपण परस्पर निर्णय घेतला आणि आपण आधीपासून इथे रजिस्ट्रेशन केलं। त्या रीतसर प्रांताध्यक्षानं दोघांचंही कॉम्बिनेशन व्हावं यासाठी ऑथराइज पर्सन म्हणून आदरणीय अडबाले सर यांची नेमणूक केली होती। अडबाले सर हे दुपारी 1 वाजेपासून तर 3:30 वाजेपर्यंत त्यांच्या बंगल्यावरती जाऊन होते, पण कुठलीही चर्चा त्या ठिकाणी फायनलाइज झाली नाही आणि त्याच्यामुळे हे सगळे मेंबर इकडे काही तिकडे असे ठेवण्यात आले होते। त्याच्यामुळे प्रांताध्यक्षाचा जो आदेश होता, प्रांताध्यक्षांनी जे गटनेत्याचं नाव त्यांनी फायनल केलं होतं, माझं गटनेत्याचं नाव हे वेगळं होतं, त्यांचं गटनेत्याचं नाव वेगळं होतं, पण कुठेही आम्ही त्या ठिकाणी हस्तक्षेप न करता प्रदेशने जसा आदेश दिला प्रदेशच्या आदेशानुसारच या ठिकाणी नाव सांगून द्या कोण आरोप या ठिकाणी आरोप जे करत आहे, खरं तर या ठिकाणी स्वतः विजूभाऊ बोलले असते तर मी मान्य केलं असतं, जबाबदारी व्यक्ती बोलली असती तर मान्य केलं असतं, पण बोलणारी व्यक्ती ही जबाबदार नसल्यामुळे कोण काय आरोप आणि प्रत्यारोप करताय हे मी गृहीत धरत नाही। प्रांताध्यक्षांनी या ठिकाणी आपण पाहिलं असेल की सुधाकर अडबाले हे शिक्षक मतदारसंघाचे आमदार होते, ते लोकसभेच्या निवडणुका असो, विधानसभेच्या निवडणुका असो, नगरपालिकेच्या निवडणुका असो, इवन महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील विजूभाऊ वडट्टीवार यांच्यासोबत सगळ्या कॉर्नर सभा त्यांनी केले। ते ना वडट्टीवारचे आहे ना धानोरकरचे आहे, ते फक्त पक्षाचे म्हणून आपल्यासोबत राहिले, पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी मदत केली। त्याच्यामुळे प्रांताध्यक्षानं या ठिकाणी सुरेंद्र अडबाले यांचं नाव फायनल केलं होतं आणि आमचा गटनेता देखील सुरेंद्र अडबाले आहे। या अडबालेंच्या दुसऱ्या गटाकडून कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असं तुम्ही म्हणाल का? कुठेतरी भाजपचा फायदा होईल या सगळ्यामध्ये, काँग्रेसचा फायदा व्हायचा किंवा काँग्रेसच्या दुसऱ्या गटानं मला बदनाम करण्याचा विषय नाही, कारण झालेला गट हा पक्षाचा आहे आणि निवडून आलेले लोक देखील पक्षाचे आहे, त्याच्यामुळे मला बदनाम करा आणि याला बदनाम करा हा विषय कुठेही उद्भवत नाही। आपल्याबाबत तक्रार करणार असल्याचं ते म्हणत आहे की विश्वासात न घेता हे सगळं केलेलं आपली तक्रार चालते। आम्ही जे काही प्रोसेस आता या ठिकाणी केली ती बाय प्रोसेस आम्ही नियमानुसारच 27 लोकांची प्रोसेस या ठिकाणी केली, त्याच्यामुळे माझ्यासोबत असणारे नगरसेवक किंवा त्यांच्यासोबत असणारे नगरसेवक हा प्रश्नच नाही, कारण आम्ही जे प्रोसेस केली, जे प्रोसिडिंग लिहिलं, जे शहर अध्यक्षाच्या लेटर हेडवरती लिहिलं हे 27 लोकांचं केलं, त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीची पार्सलिटी मी केली नाही, कारण निवडून आलेले सगळे 27 लोक हे आमचे आहेत। त्याच्यामुळे कोणी आरोप करायचा, प्रत्यारोप करायचा आणि कोर्टात जरी कोणी गेलं तरी आम्ही बाय प्रोसेसच या ठिकाणी गट स्थापन। प्रदेशाध्यक्षांनी जे आपण ते कोर्टात जाणार आहे म्हणता, म्हणजे दोन वेगवेगळे गट
आम्ही कोर्टात जायचा विषय नाही, कारण आम्ही रितसर गट या ठिकाणी स्थापन केला. समोरचा गट जर का कोर्टात जात असेल तर जे काही अधिकारी या ठिकाणी असेल ते त्याचं उत्तर देईल. गटनेत्यामधून कुठलं नाव तुम्ही सुचवलेलं आहे म्हणजे प्रदेशाध्यक्षाकडून सांगा. गटनेता म्हणून नाव मी सुचवलं नाही किंवा दुसऱ्या गटाने देखील सुचवलं नाही. प्रांताध्यक्षांना जे नाव सूचित केलं तेच नाव आम्ही गटनेता नाही, आता सुरेंद्र अडमाले. एक आहे की दोन आहे, काय समजायचं, आम्ही काय समजायचं की पक्षाचा एक गट झाला. हा एकच होईल. त्याच्यामुळे गट दोन व्हायचा विषय नाही. 27 लोकांची फॉर्मॅलिटी आम्ही या ठिकाणी केली आहे. त्यांच्याही गटात जे लोक असेल त्यांची देखील तरतूद आम्ही करून ठेवली आहे. त्यांची जेव्हा इच्छा होईल ते या गटात सामील केव्हाही होऊ शकते, कारण ते पक्षाचे लोक आहेत. पत्र तुमच्याकडे आहे का या संदर्भामध्ये? प्रदेशाध्यक्षांनी जे पत्र दिलं आहे गटनेत्या संदर्भात, वडेट्टीवार गटाचे 2 लोक आता बोलून गेले, रामू तिवारी आणि प्रवीण जे माझी मी तुम्हाला आता सांगितलं, या ठिकाणी बोललेले लोक हे काही जबाबदार नाही. जबाबदार व्यक्ती जर का असं स्टेटमेंट करत असेल तर ते आम्ही गृहीत धरू. जे जबाबदार नाही त्यांच्या कुठल्याही स्टेटमेंटला व्हॅल्यू नाही. पत्र तुमच्याकडे आहे का या संदर्भामध्ये? दाखवू शकाल तुम्ही? पत्र मी आता कुठलंही पत्र दाखवणार नाही. फक्त मी एवढं सांगेल की मी केलेला गट हा नियमानुसार केला आणि तो नियमानुसार आहे. आता धानोरकर का दावा है कि प्रदेश अध्यक्ष निर्देशानुसार प्रक्रिया पूरी की गई है और सुरेंद्र अडवाले अधिकृत गुट नेता है। वही वडेट्टीवार गुट ने इसे एक तरफा फैसला बताते हुए मानने से इनकार कर दिया है और बीजेपी से सांठगांठ तक का आरोप लगाया। अब सवाल यही है कि क्या कांग्रेस सच में एकजुट है या चंद्रपुर में अंदरूनी कलह पार्टी को भारी पड़ेगी। नाव सांगा तुमचं, काय तुमची भूमिका आहे, तुम्ही कुठल्या मी गटाकडून? रामू तिवारी, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा माजी अध्यक्ष आहे. आम्हाला प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी सर्व कमिशनर ऑफिसला एक पत्र पाठविला की जेव्हापर्यंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जवळून ठराव करून आम्ही गटनेचं नाव पाठवत नाही तेव्हापर्यंत दोघं वडेट्टीवार गट आणि धानोरकर गट दोघांनी गटाची स्थापना करू नये. पण आज 6 वाजेनंतर खासदार मॅडमनी 13 लोकांना आणून जे अल्पमतात आहेत त्यांना आणून इथं गटाची स्थापना केली. म्हणून आम्ही जे बहुमतात आहेत 14 लोक त्यांनी इथं येऊन कमिशनर मॅडमला कंप्लेंट केली आहे की आम्ही बहुमतमध्ये आहो, आमचाच गटनेता झाला पाहिजे आणि ते जे 13 लोकांचं गटनेता ते त्यांना कॅन्सल करावं पाहिजे. अवैध आहे ते त्यांना कॅन्सल करावं अवैध पाहिजे. कसं ठरू शकता, म्हणजे कसं काय तुम्ही अवैध म्हणता? नाही, नेमकं त्यांच्याकडे काय नाहीये का ते अवैध? नाही, ते 13 लोकच आहेत, फक्त 13 लोक. बहुमत आमच्या जवळ आहे. 14 लोकांचं बहुमत, 27 मधून 14 लोक आमच्या जवळ आहे. आणि जे लेटर दिलं आहे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ते प्रभारीच्या चार्जमध्ये आहे. त्यांना अधिकार नाही आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं प्रदेशला कमिशनर ऑफिसला सांगितलं आहे की त्यांच्याजवळ प्रभारीचं चार्ज आहे, त्यांचं ऐकू नका. पण काही प्रेशर असतील कमिशनर मॅडमवर म्हणून ते गटाची स्थापना करत आहे. आम्ही आता त्यांना निवेदन दिलं आहे की 14 लोकांची साईन करून आम्ही निवेदन दिलं की ते गटाला अवैध ठरावं. तुम्ही काही वेगळा गट स्थापन करण्याची मागणी करणार आहे की काय करणार आहे? म्हणजे आम्ही जेव्हापर्यंत प्रदेश काँग्रेस कमिटी जवळून आम्हाला येणार नाही, प्रदेश काँग्रेस कमिटीनं सांगितलं आहे की आम्ही गटनेता निवडू, आम्ही पाठवू, तर आम्ही त्यासाठी थांबू नये. जेव्हापर्यंत प्रदेश काँग्रेस क्लिअर करणार नाही तेव्हापर्यंत आम्ही कोणताही गट स्थापन करणार नाही. या सगळ्यामध्ये कुठंतरी काँग्रेसचं नुकसान होऊन दुसऱ्या पक्षाला फायदा होईल असं वाटत नाही का? नाही, आता का करावं? आता काही लोक एकदम ॲग्रेसिव्ह भूमिका घेऊन पक्षाचं नुकसान करायला चालू आहे, तर काय करावं? आम्ही पण काय करावं ना? हे पत्र तुमच्या मोबाईलमध्ये काही कॉपी आहे का? दाखवू शकाल? नाही, आता माझ्याजवळ नाही आहे, पण पत्राची कॉपी मी देऊ शकतो तुम्हाला. गाडीत आता नाही आहे माझ्याजवळ. मी लागेल तर तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो. ठीक. काँग्रेसचा आणि आज जे घडत आहे हे पहिल्यांदाच अशा प्रकरण घडत आहे. कारण की प्रदेशचे अध्यक्ष काल येऊन गेले, त्यांच्या समोर ही घटना झाली की आपण सर्व मिळून करायचं आणि जोपर्यंत माझा आदेश येत नाही तोपर्यंत कोणताही गट निर्माण नाही करायचा. म्हणून काही लोक, आमचे 15 लोक आम्ही एका जागेवर होतो. पण जाणीवपूर्वक काही लोकांना, मला वाटते यांचा कुठंतरी हात आहे, यांची कोणत्या तरी BJPशी साठगाठ झालेली आहे, म्हणून त्यांनी सर्वप्रथम गट निर्माण केला. अशा पद्धतीचं आम्ही हे जे पद्धत झाली त्वरित आम्ही दिल्लीला सुद्धा सांगितलं आहे. या प्रकारे जर काँग्रेसला खिळखिळ करण्याचं काम जे काही लोक करत असतील तर आम्ही ते बरोबर नाही.
दुसऱ्या गटाकडून दावा केलेला आहे की प्रदेशाध्यक्षाच्याच आदेशावरून आम्ही गट स्थापन करण्यासाठी आलो आणि दोन्ही गटांनी एकत्रित गट स्थापन करावा. फक्त गटनेता कोणाचा असावा, 2 गटापैकी कोणाचा असावा याचा वाद आहे. बघा गटनेता त्यांनी प्रदेशाध्यक्षांनी सरळ सांगितलं की तुम्ही दोघांनी बसून करा. 2 नाव दिले होते, त्या 2 पैकी काहीतरी करा, बसूनच करा. कोणाचे नाव होते 2? मला वाटते एक राजेश अडूरचं होतं, दुसरे अजून ते एक अडवायले होते आणि एक वसंता देशमुख, जे 5दा निवडून आलेले आहे. त्या अशा लोकांचे नाव 3 मधून 1 करा म्हणून सर्व विश्वासात त्यांनी सांगितलं. प्रदेशाध्यक्षांनी कालही सांगितलं, आजसुद्धा सांगितलं. पण त्यांचा प्रदेशाध्यक्षाचा धुतकाळून त्यांनी दिलेला जे आदेश आहे त्याला धुतकाळून जबरदस्तीने इथं येऊन ते गट स्थापना करत म्हणजे आहे. काल जे समेट सांगण्यात येत होतं तसं समेटाचं चित्र नाही, आता 2 वेगवेगळे गट रजिस्टर होत आहे. नाही, आमची इच्छा आहे का एकच झाली पाहिजे, पण जाणूनबुजून ते लोक पहिल्यांदा जे 10-12 लोक आहेत ते करत आहे, जे एकीकडे 15 लोक असून सुद्धा ते पक्षाचा एक आदेश म्हणून पाडण्याचे प्रयत्न करत होते. पण जाणूनबुजून त्यांनी येऊन इथं जे 6 टाईम झाला, 7 वाजतापासून इथं गट, कारण की 6 वाजेपर्यंतच टाईम असते, तरीसुद्धा कमिशनर इथे गट स्थापन करते. हे चुकीचं काम केलं. बरं, तुमची आता नेमकी मागणी काय आहे? गटनेता तुमच्याकडे जास्त लोक असल्यामुळे तुमचा व्हावा की त्या गटात व्हावा, तुमची नेमकी मागणी? नाही, आमची मागणी आहे की दोघांनी जो प्रदेश अध्यक्षाचे जे आदेश असते तेच लोक जर पाळत नशील तर येणाऱ्या काळामध्ये कोण कार्यकर्ता काँग्रेस पक्षाचा आदेश मांडणार? ठीक आहे, थँक्यू. पण बोलतो की हे पहिल्यांदा अशी घटना आहे की जे काँग्रेसचे शहर अध्यक्ष येतात आणि MLA येतात, MP येतात इथे, आणि या पद्धतीचा गट निर्माण म्हणजे दुसरे आमचे लोक असूनसुद्धा जबरदस्तीने इथे गट प्रयत्न करता, याचा हे काय बरोबर नाही. काँग्रेससाठी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जनतेने माइंड दिलं, 27 उमेदवारांना काँग्रेसला निवडून आणण्यासाठी ज्या जनतेने आम्हाला हे दिलं, माइंड दिलं, त्याचं मला वाटतं कुठंतरी त्या जनतेचा आम्ही कुठंतरी म्हणजे त्यांचा भंग करत आहोत की काय त्यांची आता इच्छा. तुमची भूमिका काय आहे? गट म्हणून एकत्र स्थापन होणार आहे की 2 वेगवेगळे गट स्थापन होणार नाही, जे प्रदेश अध्यक्ष जे आम्हाला आदेश देतील, जे प्रदेश अध्यक्षांकडून येतील ते आम्ही मान्य करू. आम्ही असा गट, आम्ही जे आता त्यांनी गट स्थापन केला तो मान्य करणार नाही.